नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आहे ना 5 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आलोय व्हाळावरती आंघोळ करायला थंड पाण्याचे। तर मित्रांनो, उन्हाळा असल्यामुळे दिवसाला खूप गरम होतं, सो मस्तपैकी आता थंड पाण्याची आंघोळ करायला आलोय व्हाळामध्ये। तर थंड पाण्याची व्हाळामध्ये आंघोळ केल्यावर ते एकदम रिफ्रेश वाटतं। सो आणि सोबत इकडे बघू शकता मण्या काय करतोय। तर इकडे काजू आणलेत सुके भाजून खायसाठी। तर मण्या आणि पत्रा पण आणलाय, पत्र्यावरती काजू भाजायला होतील, सो पत्रा पण आणलाय। तर मण्या इकडे विस्तो पेटवतोय आणि आपल्यासोबत इकडे रोहित आहे आणि तिकडे आदित्य पण आहे। ओके, तर मित्रांनो, मागच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप काजू भाजून खाल्ले होते, पण यावर्षीला काजू नाही भाजले होते, सो काजू घेऊन आलो येताना आता। सो आता काजू भाजतो अगोदर, नंतर आंघोळ करू मस्तपैकी एकदम थंड पाण्याने। तर तुम्हाला दाखवतो काजू कसे भाजतात। पेटो चे, ह्याच्याने काही दिसतो पेटत नाही वाटतं। असा कसा इस्ता। तर आदित्य इकडे विस्तो पेटवतोय। तर मित्रांनो, काजू भाजताना पत्र्यावर किंवा पत्र्याचा जो डब्बा असतो डब्यामध्ये भाजायचे। तर डब्बा आपल्याकडे नव्हताच, सो पत्रा घेऊन आलाय म्हणे। मी रोहिताचे 5 जांबी भाजतोय। हा, पाचच भाजताल आणि दे। कमीच टाक, बस झाले। मित्रांनो, बघू शकता इकडे काजू टाकलेत पत्र्यावरती। आणि जेव्हा काजू भाजत असताना मित्रांनो मागे राहायचं, त्याचा डिंका आहे तो उडतो, त्याच्यामुळे मागे राहायचं। जर डब्बा असेल आपल्याकडे तर डब्यामध्ये भाजण्याचे चान्सेस किंवा डिंका उडण्याचे चान्सेस कमी असतात, सो डब्बा वापरायचा जास्तीत जास्त। ओके, तर मित्रांनो, आपले काजू भाजलेत मस्तपैकी बघा। आणि इकडे पण आहेत, हे अजून गरम आहेत, तर इकडे हे थंड झालेत आता। नको बघूया। हा, तर इकडे बघा, हा गर आहे काजूचा। तर भाजलेल्या काजूच्या गराला एकदम खतरनाक टेस्ट असते। तर मित्रांनो, इकडे बघा, हे मी घर काढलेत खायला मला, आणि इकडे मण्याने काढलेत एवढे घर। तर मित्रांनो, आदित्यने खूप घर काढलेत, दाखवतो तुम्हाला। इकडे बघा, एवढे काजू घर आता आदित्य खाणार आहे बघा, किती आहेत घर। आणि माझ्याकडे बघा एवढेच आहेत, तर एवढे घर आता खाणार आहे आदित्य। तर आणि इकडे आंघोळ करायची अजून, तर पाणी छोटं आहे पण एकदम स्वच्छ पाणी आहे मस्तपैकी, आणि आता थोडा गार पण आहे खूप। आणि तिकडे मने अजून पण चुलीत ज्या काजू पडल्यात तर भाजताना त्या शोधतोय तिकडे अजून पण।
ओके तर मित्रांनो, काजूचे घर पण खाऊन झालेत आणि मस्तपैकी आंघोळ पण झाली, एकदम फ्रेश वाटायला लागले आता. तर आता चाललो आहे घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.